बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला आणि त्यानंतर पहिली मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली आहे। त्या 1-2 दिवसांमध्ये खातेवाटप पूर्ण होईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं। शिवसेनेमध्ये कुणीही नाराज नाही, कुणाचीही नाराजी आमच्यापर्यंत आलेली नाही असं त्यांनी सांगितलंय। तसंच घटक पक्ष नाराज नसल्याचंही त्यांनी म्हटलंय। पीक कर्जावरून काही जण वाद उकरून महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला। 2 लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांसाठी नवी योजना आणू असंही त्यांनी म्हटलेलं आहे। खाते वाटप पक्षाप्रमाणे तर झालेलं आहे आणि जास्तीत जास्त उद्या किंवा परवापर्यंत आम्ही तो आमच्या मंत्र्यांना देऊ। आमचा जो खाते वाटप आहे तो आम्ही एकमेकाच्या समजुतीने केलेला आहे आणि त्याच्यामध्ये उद्या त्याच्यावरती निर्णय होईल। स्पष्ट आहे, त्या योजनेवरनं उगाचच सरकारला बदनाम करण्याचं ज्यांना आता काही काम राहिलेलं नाही ती लोक नसते उद्योग करण्याचा प्रयत्न करतात। मी विधानसभेमध्येच बोललेलो आहे की ज्या शेतकऱ्यांचं सप्टेंबर 19 म्हणजे 30 सप्टेंबर 19 पर्यंतचं कर्ज थकीत आहे ते सगळं कर्ज 2 लाखापर्यंत पीक कर्ज आम्ही त्यांना त्याच्यातनं मुक्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि त्याच वेळेला मी आणखीन एक अशी घोषणा केली की 2 लाखाच्या वरती ज्यांचं कर्ज आहे त्या बाबतीमध्ये आम्ही एक वेगळी योजना करतो आहोत। आणखीन एक त्याच्याबरोबर घोषणा केली की जे नियमितपणाने कर्ज परतफेड करतात त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही एक वेगळी योजना करतो आहोत। हे वेगळं का करतोय की अंदाज न घेता एखादी गोष्ट जाहीर केली आणि ती आवाक्याच्या बाहेर असली तर दिलेला शब्द फिरवणं हे आमचं काम नाहीये। पहिल्यापासून आग्रह किंवा सूचना होती की बाबा जे नियमानुसार आहे त्याच्याप्रमाणे करा। साहजिकच आहे, शपथ घेताना एक उत्साह असतो, त्या उत्साहाच्या भरामध्ये आपण आपल्या दैवतांची किंवा मातापित्याची आठवण करतो, तर त्यांचं म्हणणं होतं की हे नियमानुसार होऊ द्या आणि म्हणून त्यांनी काही मंत्र्यांनी एक जे मंत्री होते पाडवी त्यांना त्यांनी पुन्हा शपथ घ्यायला सांगितले। आणि मला नाही वाटत हा संघर्ष वगैरे काय कोण बघितलं असेल तर व्यवस्थित बोलणं चालू होतं। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काँग्रेसच्या कोणत्या नेत्यांची वर्णी लागलेली आहे त्यावर एक नजर टाकूया। काँग्रेसकडून अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, केसी पाडवी, त्याचबरोबर सुनील केदार, यशोमती ठाकूर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। या सगळ्यांची कॅबिनेट पदी वर्णी लागलेली आहे। तर वर्षा गायकवाड, असलम शेख, सतेज पाटील आणि डॉक्टर विश्वजित कदम यांची सुद्धा मंत्रिपदी वर्णी लागलेली आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ आणि अनिल देशमुख यांची मंत्रिपदी वर्णी लागलेली आहे। तर आपण बघतोय राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, आदिती तटकरे, बाळासाहेब पाटील, दत्तात्रय भरणे आणि प्राजक्त तनपुरे यांची वर्णी लागलेली आहे। तर शिवसेनेकडून गुलाबराव पाटील, त्याचबरोबर संजय राठोड, दादा भुसे, अनिल परब, उदय सामंत आणि संदीपान भुमरे यांची वर्णी लागलेली आहे। त्याचबरोबर नवीन चेहऱ्यांना सुद्धा संधी मिळालेली आहे। बच्चू कडू, त्याचबरोबर अब्दुल सत्तार, शंकरराव गडाख, शंभूराज देसाई आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांना संधी देण्यात आलेली आहे। यामध्ये बच्चू कडू हे प्रहार संघटनेतून आहेत तर राजेंद्र पाटील यड्रावकर हे अपक्ष निवडून आलेले आहेत आणि त्यांना सुद्धा लॉटरी लागली असं म्हणावं लागेल। अजित पवार 1.25 महिन्यामध्ये दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झालेले आहेत तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची ही त्यांची तिसरी वेळ आहे। विशेष म्हणजे लग्नाच्या वाढदिवसादिवशीच त्यांनी शपथ घेतली आहे। मी अजित अनंतराव पवार, मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन। अजित पवारांनी 1.25 महिन्यातच दुसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली। उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या अजित पवारांनी 23 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती। मात्र 80 तासांनंतर 26 नोव्हेंबरला त्यांनी राजीनामा दिला। पण राजकारणात काहीही होऊ शकतं याचा प्रत्यय देत 1.25 महिन्यानंतर अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री झाले।
अर्थात अजित पवारांसाठी सोमवारचा दिवस विशेष ठरला, कारण 30 डिसेंबरला अजित पवारांच्या लग्नाचा वाढदिवस असतो. लग्नाच्या वाढदिवशीच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत असल्यानं अजित पवारांसाठी हा दिवस खास ठरला. जास्तीत जास्त आपल्याला प्रश्न सोडवता येतील, जे अडचणी आहेत त्या कशा आपल्याला दूर करता येतील, ह्या अडचणी दूर करत असताना आमचा शेतकरी समाज असेल किंवा युवा वर्ग जो बेरोजगारीच्या करता वणवण फिरतोय तो समाज असेल आणि अनेक जाती धर्माचे लोक जे राहतात तो समाज असेल, सगळ्यांना, शहरी भाग, ग्रामीण भाग, ह्या सगळ्यांना घेऊन, महिला, सगळेच जणांना घेऊन राज्य चांगलं चालवण्याचा आमचा सगळ्यांचा काय नाही, राज्यपाल सारखेच होते बरं का, त्याच्यामध्ये काही फरक नव्हता. पण मुख्यमंत्री वेगळे होते. मुख्यमंत्री वेगळे होते, पण काय नाही, आनंदच आहे. तर बघू कसं चालतंय. अजित पवार तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झालेत. आघाडी सरकारच्या कार्यकाळात अजित पवार पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले होते. नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2014 या कालावधीत अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. आता महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पुन्हा उपमुख्यमंत्री होण्याची किमया साधणारे अजित पवार कशी कामगिरी करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. सागर कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवून आमदार झालेले आदित्य ठाकरे थेट कॅबिनेट मंत्री झालेत. पर्यावरण आणि शिक्षण खातं त्यांना मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे. मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या आदित्य ठाकरेंनी थेट कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. प्रिन्स सूट परिधान करून आदित्य ठाकरेंनी शपथ घेतली. युवा सेनेच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंनी 9 वर्षांपूर्वी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची निवडणूक जिंकून त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 2014च्या विधानसभा आणि 2017च्या पालिका निवडणुकीच्या प्रचारात आदित्य ठाकरे आघाडीवर होते. मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीआधी आदित्य जोरकसपणे मैदानात उतरले. आदित्य संवाद आणि जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून त्यांनी राज्याच्या विविध भागांचा दौरा केला. महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना सत्तेत आली. शेवटी हीच ती वेळ साधत आदित्य ठाकरेंनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. मी आधी पण सांगितलेलं की आमदार जरी वरळीतून जिंकलो असेल तरी महाराष्ट्राचा आमदार आहे. तसंच मंत्रीपद जरी मला कुठच्याही खात्याचे मुख्यमंत्री साहेब देतील तरी मी प्रत्येक विषयाला सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि जे सहकारी आहेत त्यांच्याबरोबर काम करण्याचा प्रयत्न करणारच. आणि जसं जसं मला कॅबिनेट सांगत जाईल, मुख्यमंत्री साहेब आहेत, उपमुख्यमंत्री साहेब आहेत, हे सांगत जातील आणि जी जनता सांगत जाईल तसं काम करेन. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात बड्या नेत्यांची मुलं असल्यानं घराणेशाहीचा आरोप होऊ लागलाय. आता या आरोपांना नवे मंत्री त्यांच्या कामातून कसं उत्तर देतात हे बघावं लागणार आहे. उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर राष्ट्रवादीच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी येते, ते म्हणजे राष्ट्रवादीचं संभाव्य खाते वाटप आता आमच्या हाती लागलेल्या अनिल देशमुखांना गृह खातं मिळू शकतं, तर अजित पवारांना अर्थ खातं मिळू शकतंय. धनंजय मुंडेंना सामाजिक न्याय मंत्रालय दिलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता खाते वाटप 2 दिवसामध्ये पूर्ण होईल आणि त्यावेळेला नेमकं लक्षात येईल की काय होणार आहे. आज 3 महिला आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये काँग्रेसकडून वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर यांनी कॅबिनेट पदाची, तर राष्ट्रवादीकडून आदिती तटकरे यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की शिवसेनेनं एकाही महिलेला संधी दिलेली नाही. आपण ही दृश्य बघतोय. तरुणांना सुद्धा संधी मिळालेली आहे. तरुण मंत्री कोण कोण आहेत त्यावर एक नजर टाकूया. आदित्य ठाकरे आहेत, आदिती तटकरे आहेत, प्राजक्त तनपुरे आहेत आणि विश्वजित कदम, हे 4 तरुण चेहरे जे आहेत ते मंत्रिमंडळातले पाहायला मिळत आहेत. तर 4 मुस्लिम नेत्यांनी सुद्धा शपथ घेतली आहे. नवाब मलिक असतील, त्याचबरोबर राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ, शिवसेनेकडून अब्दुल सत्तार आणि काँग्रेसकडून असलम शेख यांनी शपथ घेतलेली आहे.
देशात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून वातावरण तापलेलं असताना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये 4 मुस्लिम मंत्र्यांनी शपथ घेतली आणि यामध्ये नवाब मलिक, हसन मुश्रीफ, अब्दुल सत्तार आणि असलम शेख यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे। इथे ही बाब लक्षात घेतली पाहिजे की केंद्रात भाजपचा एकही मुस्लिम खासदार नाहीये, पण राज्यामध्ये 4 मुस्लिम मंत्र्यांना संधी देणं ही स्तुत्य बाब आहे। महाविकास आघाडीच्या स्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या संजय राऊतांनी मंत्रिमंडळ विस्ताराला दांडी मारल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचं एकत्रित सरकार स्थापन करण्यामध्ये संजय राऊत यांचा मोठा वाटा होता। सरकार स्थापनेच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये संजय राऊत सुरुवातीपासून सक्रिय होते। त्यामुळे संजय राऊतांच्या बंधूंना मंत्रिपद न मिळाल्यानं ते नाराज असल्याच्या चर्चा आहेत। मात्र या चर्चा संजय राऊत यांनी फेटाळून लावल्यात। आपलं संपूर्ण कुटुंब कायम शिवसेनेसोबत असून या अफवा पसरवल्या जात असल्याचं संजय राऊत म्हणाले। मैं और मेरी फैमिली हमेशा पार्टी, लॉयल्टी और ठाकरे परिवार के साथ हूं। ये किसी ने गलत रूमर फैला दी है, ऐसा कोई नहीं है। हम सरकार बनाने में हमारा फैमिली का योगदान रहा है। कई सारे नेता जो हैं वो नाराज चल रहे हैं शिवसेना से मंत्री पद को लेकर के। अभी देखिए, समझना चाहिए सबको, कुछ नेता मातोश्री में भी पहुंचे हैं। समझना चाहिए कि हमारे पास बहुत ही कम विकल्प है जी। ये 3 पार्टी की सरकार है। काबिल लोग बहुत हमारे पार्टी में भी है, काबिल लोग कांग्रेस में है, काबिल लोग एनसीपी में है, लेकिन कोटे में जितना आया है मंत्री उतना ही मिलेगा। अब शिवसेना की अब बात करें तो इंडिपेंडेंट है, कोई छोटी छोटी पार्टियां हैं, उनको भी देना पड़ रहा है। तो हमारे जो लोग हैं उनको थोड़ा संयम रखना पड़ेगा। अब हमारे लिए खुशी की बात है कि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री है और उनके नेतृत्व में सरकार है। दिवसभराच्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। महाविकास आघाडीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात मित्रपक्ष उपेक्षितच राहिलेत आणि त्यामुळे मित्रपक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे। इतकंच नाही तर मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमासाठी मित्रपक्षांना निमंत्रित करण्यात आलं नाही। तो ऐसी बात हो कि भाई कुछ भी राजनीतिक स्थिति के बारे में आप डिस्कस करते हो तो जो लोग इलेक्शन में अपने साथ राजनीतिक दल के साथ रहे उनको भी कॉन्फ्रेंस में देना। राज्यात महाविकास आघाडीची मोड बांधताना शरद पवारांसाठी आघाडीतील घटक पक्षांचं मत महत्त्वाचं होतं, पण प्रत्यक्ष मंत्रिमंडळ विस्तारात घटक पक्षांना मंत्रिपद देणं तर सोडाच, साधं निमंत्रणही देण्यात आलं नाही। त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा संताप झालाय। महाविकास आघाडीचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार असल्यानं पहिल्यांदाच मंत्री झालेल्या आमदारांचा आनंद मात्र गगनात मावत नव्हता। तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ देणाऱ्या मित्रपक्षांच्या वाट्याला कोणतंच मंत्रिपद आलं नाही। त्यामुळे सरकार येऊनही पदरी काहीच पडलं नाही, म्हणून मित्रपक्षांचं तोंड कडू झालं। महाआघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि शेतकरी कामगार पक्षांनी मदत केली। त्यामुळे या पक्षाच्या नेत्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता होती, पण ही शक्यता प्रत्यक्षात आली नाही। लोकसभा निवडणुकीत भाजपला अनुकूल वातावरण होतं। त्या परिस्थितीत देखील घटक पक्षांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली होती। पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते जोगेंद्र कवाडे यांनी आघाडीला दोन्ही निवडणुकीत विनाअट पाठिंबा दिला। राजू शेट्टी देखील शेतकरी प्रश्नी आघाडीत सामील झाले होते। शेकापमुळे आघाडीला अनेक जागांवर फायदाच झाला। परिणामी जयंत पाटील, राजू शेट्टी, अबू आझमी यांना मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा होती। आम्ही त्यांना सांगितलं पण नव्हतं, फक्त आम्ही ही मागणी केली होती, जी घटक पक्षाच्या निर्णय प्रक्रियेची जी कमिटी आहे त्याच्यामध्ये आम्हाला तुम्ही आमचा प्रतिनिधी म्हणून आमचे 1-2 लोक घ्या, ही आमची मागणी आम्ही केलेली आहे। ती पूर्ण करतील असं आम्हाला वाटतं। ज्यांनी ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआयची पीडा यांच्या मागं लावली त्यांना सन्मानानं निमंत्रण दिलं गेलं आणि जे प्रामाणिकपणानं यांना सत्तेच्या खुर्चीवर बसवले ते मात्र बेदखल झाले। निश्चितच भविष्यात याची किंमत त्यांना चुकती करावी लागेल।
मित्रपक्षांनी अडचणीच्या काळातही आघाडीची साथ सोडली नाही, त्यामुळे त्यांना याचं फळ मिळण्याची शक्यता होती. आता पुढील विस्तारात मित्रपक्षांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते. विवेक कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर आज मुंबईमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या शपथविधी सोहळ्याला भाजप नेते उपस्थित राहिले नाहीत. हे सरकार जनतेचं नसून वडील आणि मुलाचं असल्याची टीका मुनगंटीवारांनी केली आहे. तर या शपथविधी सोहळ्याचं आपल्याला आणि देवेंद्र फडणवीसांनी निमंत्रण न दिल्याचंही ते म्हणालेले आहेत. ये सरकार तो बाप बेटे की सरकार है. ये सरकार जनता की सरकार में एक बेटे ने अपने पिता को वचन देने के लिए अपने विचारों को समाप्त किया और अब सरकार चलाने के लिए अपने बेटे को सत्ता के मोह में साथ में लिया. सरकार बनाने में जिनका योगदान था उनके भाई को छोड़ दिया. तो मुझे लगता है कि ये सरकार का आधार ही धोखा है. ये सरकार का आधार ही वैचारिक संघर्ष है. ये सरकार का आधार ये नीतिमत्ता नहीं है, सत्ता की. ब्रेकनंतर बातमी आहे सावंतवाडीमधून. मुंबईमध्ये शपथविधी सोहळा पार पडत असताना सावंतवाडीमध्ये नगराध्यक्ष पदाची निवडणूक रंगली होती. निवडणूक जरी नगराध्यक्ष पदाची असली तरी राणे विरुद्ध केसरकर असा सामना येथे रंगलेला पाहायला मिळाला. आता या सामन्यामध्ये कोण विजयी झालं पाहूया. सावंतवाडी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नारायण राणे यांनी दीपक केसरकरांना होम ग्राउंडवरच पराभवाची धूळ चारली आहे. या सामन्यात भाजपचे उमेदवार आणि राणे समर्थक संजू परब यांनी शिवसेनेच्या बाबू कुडतरकर यांचा पराभव करत नगराध्यक्ष पदाला गवसणी घातली. या विजयामुळे बॅकफूटवर गेलेले राणे पुन्हा एकदा फ्रंट फूटवर आलेत. विकासावर ते काय बोलत नाहीत, फक्त रक्तावरच बोलणार, दहशतवादावरच बोलतात. याच्या पलीकडे ते काय बोलत नाही. लोकांना समजून चुकलंय म्हणून आम्ही 3,500 लीड कट करून आम्ही निवडून आलोय. 28 वर्षानंतर हे क्रांती झाली आहे आणि लोक आता केसरकरांच्या जुलमातून मुक्त झालेत. सावंतवाडी नगर परिषदेतलं पक्षीय बलाबल भाजप 9, शिवसेना 7 आणि अपक्ष 1. टीव्हीवर एका बाजूला तुम्ही महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री आणि त्यांची शपथविधी दाखवत आहात आणि दुसऱ्या बाजूला इथे भाजपच्या विजयाची घोडदौड दाखवत आहात. मी तुम्हा या निमित्ताने महाविकास आघाडीच्या नेते मंडळींना मी संदेश या निमित्ताने जनतेने दिला आहे की तुम्ही जे जनतेची फसवणूक केली आहे या 3 लोक एकत्र येऊन आज जो सावंतवाडीचा निकाल इथे आला तोच उद्या महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात येणार एवढं मी तुम्हाला विश्वासाने सांगतो. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपच्या संजू परबांचा फक्त 313 मतांनी विजय झाला, तर दुसरीकडे भाजप आणि महाविकास आघाडीच्या बंडखोरांना 1000 मतं सुद्धा मिळाली नाहीत. त्यामुळे भाजपनं ही सुसंधी समजून आता सावंतवाडीकरांच्या नागरी समस्या दूर करायला हव्यात. गेल्या महिनाभरात भाजपने सिंधुदुर्गातल्या 3 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुका जिंकल्या आहेत. याचा अर्थ आहे की नारायण राणे भाजपात आल्यापासून भाजपची ताकद वाढलेली आहेच, परंतु नारायण राणेंना सुद्धा आपल्या नव्या इनिंगमध्ये नवा सूर सापडला आहे. त्यामुळे नारायण राणेंचं भाजपचं महत्त्व आणखीन वाढलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुतकर सह दिनेश केळुसकर.